जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. उभं असतानाच त्या परमेश्वर देव बापाचा आभार मानूया. मागील आठवडाभर त्याने आपल्या प्रत्येकाचा सांभाळ केला, आपली काळजी घेतली. होय प्रभू देव बापा, आज एक वार पुन्हा या पवित्र वारी आम्ही तुझ्या भक्ती मंदिरामध्ये एकत्र येत आहोत. प्रभूजी, तुझी भक्ती, तुझी आराधना करण्यासाठी, तुझ्या नावाला धन्यवाद देण्यासाठी प्रभू, कारण तू स्तुतीस पात्र परमेश्वर आहेस. तुझं नाव सूर्याच्या उगवतीपासून तर मावळतीपर्यंत स्तवनीय नाव आहे. पवित्र देव बापा, तूच एक आहेस. पवित्र देव बापा, सामर्थ्य तुझं आहे प्रभू. तूच आहेस ज्याने अवघी सृष्टी निर्माण केली, आम्हास आपल्या प्रतिरूपामध्ये निर्माण केलं. प्रभू देव बापा, तूच आहे जो आमच्यावरती खरं प्रेम करतोस. पवित्र देव बापा, आज आम्ही तुझ्या प्रेमासाठी तुझे आभार मानतो. प्रभू देव बापा, आज आम्ही तुझ्या दयेसाठी तुझे आभार मानतो. प्रभू, आम्ही तुझ्या कृपेसाठी तुझे आभार मानतो. पवित्र देव बापा, संरक्षणासाठी, देव बापा, तुझ्या सर्व आशीर्वादांसाठी आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. पवित्र देव बापा, आभार मानित आम्ही तुझ्या समोर येत असताना आमची प्रार्थना आहे देव बापा, आम्हा प्रत्येकावरती दया तू कर प्रभू. आमच्या अपराधांची आम्हास क्षमा कर. आज एक वार पुन्हा पावित्र्याने युक्त होऊन, शुद्ध पवित्र होऊन देव बापा, तुला हवी तशी भक्ती करण्यासाठी तू आज आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर प्रभूचे. होय पवित्र देव बापा, आम्ही तुझ्या समोर येत असताना देव बापा, तुझी उपस्थिती आमच्यामध्ये असू दे. तुझ्या समक्षतेने पवित्र देव बापा, हे तुझं भक्ती मंदिर भरून काढ आणि परमेश्वर देव बापा, या ठिकाणी तुझ्या आशीर्वादांची उतणी कर. पवित्र देव बापा, आमची प्रार्थना आहे प्रभू. पवित्र देव बापा, या भक्तीच्या वेळेमध्ये तुझी लेकरं येत असताना, पवित्र देव बापा, तुझी लेकरं परत घरी जात असताना देव बापा, तुझी सावली तुझ्या लेकरांवरती असू दे. या भयंकर उन्हापासून तू प्रत्येकाचं संरक्षण कर. पवित्र देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, कारण तू आम्हाला खात्री दिली की दिवसात सूर्याची तुम्हाला बाधा होणार नाही, आणि म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. आम्ही आठवण करतो प्रभू आमच्या त्या प्रियजनांची जे आज दुःखनाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत.
तर देव बापा अशा प्रत्येकाला तू स्पर्श कर, आरोग्य दे प्रभू. आम्ही प्रार्थना करतो देव बापा, जी तुझी लेकरं मार्गात आहे सहाय्य कर प्रभू. आणि आज आम्हा सर्वांचं तुझ्या भक्ती मंदिरामध्ये एकत्र येणं आशीर्वादाचं कराची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये देत प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. गीत गात त्या प्रभू परमेश्वराला धन्यवाद देऊया, त्याच्या नावाला उंचावूया. आपल्या सर्वांना येणारं गीत आहे, सर्वजण मिळून गाऊया. ईश्वराची दया किती थांगतीचा लागेना. ईश्वराची दया किती तांगतीचा लागेना, न्यायी तरी त्याची प्रीती सिंधुए वडी जाना. देव बोले प्रेमे फार टाकी माझ्यावरी भार, टाकी माझ्यावरी भार. सर्व कष्टी सर्व दुःखी ओजियानी कनाती, ऐकू जाते दिव्य लोकी प्रीती तेथे वसती. देव बोले प्रेमे फार टाकी माझ्यावरी भार, टाकी माझ्यावरी भार. देव खरा ममतारू अर्थ काही लागेना, केवळा तो कनवाळू मानसाना कळेना. देव बोले प्रेमे फार टाकी माझ्यावरी भार, टाकी माझ्यावरी भार. ती खरी अगाध प्रीती जितयाच्या अंतरी, तोच मने नारी भीती मी दयासनावरी. देव बोले प्रेमे फार टाकी माझ्यावरी भार, टाकी माझ्यावरी भार. या उदासी भ्रांती सोडा, त्याची वाणी ऐकूनी, निश्चलाती मैत्री जोडा, पूर्ण भाव ठेवूनी. देव बोले प्रेमे फार टाकी माझ्यावरी भार, टाकी माझ्यावरी भार. बापावरी टेकताना लेकरांना सुख फार, येशू पाशी राहताना हर्ष वाटतो.
बापावरी टेकताना लेकरांना सुख फार, येशूपाशी राहताना हर्ष वाटतो अपार. आमचं सर्व ओझ, आमची सर्व चिंता काळजी, आमचे सर्व विचार आम्ही बाजूला सारूया. ज्या प्रकारे गीत करता म्हणतो, देव बोले प्रेमे फार, टाक की माझ्यावरी भार. आपला सर्व भार त्याच्यावरती टाकूया आणि त्याच्या उपस्थितीमध्ये जो आनंद आहे, जी शांती आहे, त्याचा अनुभव यावेळेस आपल्याला घेता येईल. आणखीन एक गीत आपण गाऊया उपासना संगीतामधून, 420 नंबरचे गीत. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप. एक वार पुन्हा आपलं हृदय जे आहे ते प्रभू करिता समर्पित करूया. ते त्याच्या वस्तीचं स्थान ते आहे. विराजे देव बाप. सुंदर देऊळ, सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप. समक्षता त्याची राखी शुद्ध याला, समक्षता त्याची राखी शुद्ध याला, सदा शुद्धाला दूर ठेवी, सदा शुद्धाला दूर ठेवी. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप. प्रवृत्तीचे पीठ उभा तयावरी, प्रवृत्तीचे पीठ उभा तयावरी, उपदेश करी पवित्रात्मा, उपदेश करी पवित्रात्मा. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप. सारा येशू ख्रिस्त भरून उरला, सारा येशू ख्रिस्त भरून उरला, आता या देऊळा भय कैसे, आता या देऊळा भय कैसे. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप. दास म्हणे येथे अवघी मंडळी, दास म्हणे येथे अवघी मंडळी, भजाया जमली देव बाप, भजाया जमली देव बापा. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथे
तुझेच विराजे देव बाप. पवित्र शास्त्रातून यावेळेस एक स्तोत्र आपण वाचूया आणि आज शीतल आपल्याकरिता एक स्तोत्र वाचेल. शीतल चौथमा. सलाम सर्वांना. सलाम. आज आपण भजन संहिता 31 वचन वाचूया. हे यहोवा, मेरा भरोसा तुझ पर है, मुझे कभी लज्जित होना ना पड़े. तू अपने धर्मी होने के कारण मुझे छोड़ा ले. अपना कान मेरी ओर लगाकर तुरंत मुझे छुड़ा ले, क्योंकि तू मेरे लिए चट्टान और मेरा गढ़ है. इसलिए अपने नाम के निमित्त मेरे अगुवाही कर और मुझे आगे ले चल. जो जाल उन्होंने मेरे लिए बिछाया है उससे तू मुझको छुड़ा ले, क्योंकि तू ही मेरा गढ़ है. मैं अपनी आत्मा को तेरे हाथ में सौंप देता हूँ. हे यहोवा, हे सत्यवादी ईश्वर, तूने मुझे जो जाल उन्होंने मेरे लिए बिछाया है उससे तू मुझको छुड़ा ले, क्योंकि तू ही मेरा गढ़ दृढ़ गढ़ है. मैं अपनी आत्मा को तेरे ही हाथ में सौंप देता हूँ. हे यहोवा, हे सत्यवादी ईश्वर, तूने मुझे मोल लेकर मुक्त किया है. जो व्यर्थ वस्तुएं पर मन लगाता है उससे मैं घृणा करता हूँ, परंतु मेरा भरोसा यहोवा ही पर है. मैं तेरी करुणा से मगन और आनंदित हूँ, क्योंकि तूने मेरे दुख पर दृष्टि की है. मेरे कष्ट के लिए समय तूने मेरी शुद्धि ली है, और तूने मुझे शत्रु के हाथ में पकड़ने नहीं दिया. तूने मेरे पाँव के छोड़े स्थान से खड़ा किया है. हे यहोवा, मुझ पर अनुग्रह कर, क्योंकि मैं संकट में हूँ. मेरी आँखें वरन मेरा प्राण और शरीर सब शोक के मारे घुले जाते हैं. मेरा जीवन शोक के मारे और मेरी अवस्था कराते कराते घट चली है. मेरा बल मेरे अधर्म के कारण जाता रहा और मेरी हड्डियाँ घुल गई. अपने सब विरोधियों के कारण मेरे पड़ोसी में मेरी नामधराई हुई है. अपने जान पहचान वालों के लिए डर का कारण हूँ. जो मुझसे संकट सड़क पर देखते हैं वो मुझसे दूर भाग जाते हैं. मैं मृतक की नाई लोगों को मन से बिसर गया. मैं टूटे बर्तन के समान हो गया हूँ. मैंने बहुतों के मुँह से अपना अपवाद सुना. चारों ओर भय ही भय है. जब उन्होंने मेरे विरुद्ध आपस में सम्मानित की, तब मैंने प्राण लेने की युक्ति की. परंतु हे यहोवा, मैंने तो तुझी पर भरोसा रखा है. मैंने कहा, तू मेरा परमेश्वर है. मेरे दिन तेरे हाथ में है. तू मुझे मेरे शत्रुओं और मेरे सताने वालों के हाथ से छुड़ा. अपने दास पर अपने मुंह का प्रकाश चमका. अपनी करुणा से मेरा उद्धार कर. हे यहोवा, मुझे लज्जित ना होने दे, क्योंकि मैंने तुझको पुकारा है. दुष्ट लज्जित हो और वे पाताल में चुपचाप पड़े रहे. जो अहंकार और अपमान से धर्मी की निंदा करते हैं, उनके झूठ बोलने वाले मुंह बंद किए जाए. आह, तेरी भलाई क्या ही बड़ी है, जो तूने अपने डरवैयों के लिए रख छोड़ी है और अपने शरणागतों के लिए मनुष्य के सामने प्रकट भी की है. तू उन्हें दर्शन देने के गुप्त स्थान में मनुष्यों की बुरी गोष्ठी से गुप्त रखेगा. तू उसको अपनी मंडप में झड़पे रगड़े से छिपा रखेगा. यहोवा धन्य है, क्योंकि उन्हें मुझे गढ़वाने नगर में रखकर मुझ पर अद्भुत करुणा की है. मैंने तो घबराकर कहा था कि मैं यहोवा की दृष्टि से दूर हो गया. तो भी जब मैंने तेरी दोहाई की, तूने मेरी गिड़गिड़ाहट को सुन लिया. हे यहोवा के सब भक्तों, उनसे प्रेम रखो. यहोवा सच्चे लोगों की तो रक्षा करता है, परंतु जो अहंकार करता है उसको वह भली भांति बदल देता है. हे यहोवा पर आशा रखने वालों, हियाव बंधनों और तुम्हारे हृदय दृढ़ रहे. धन्यवाद. परमेश्वर देवबाप, ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करोत. शीतलने आपल्याकरिता हिंदीतून हे स्तोत्र वाचलेलं आहे. आपल्या परिचयाच्या स्तोत्रांपैकी हे एक आहे. आणि या स्तोत्रामध्ये आम्हाला काय पाहायला भेटतं, तर या स्तोत्रामध्ये दावीद राजा जो आहे
हा साक्ष देत आहे. कशा संदर्भात साक्ष देत आहे? तर त्याचा जो विश्वास आहे, त्याची जी श्रद्धा आहे, त्या संबंधी दावीद राजा या स्तोत्रामध्ये साक्ष देत आहे. साक्ष देणे आपल्या सर्वांनाच समजतं, आपल्याला कळतं. आमच्या जीवनामध्ये केव्हा साक्ष निर्माण होते? जेव्हा आम्ही आमच्या जीवनामध्ये परमेश्वराचं जे काम आहे ते अनुभवतो, त्याचा अनुभव आम्ही आमच्या जीवनात घेतो आणि आमच्या जीवनामध्ये साक्ष निर्माण होते. स्तोत्र वाचत असताना दावीद राजा त्याच्या परिस्थितीचा वर्णन करतो की त्याची अवस्था कशी आहे, त्याच्याकडं कसं दुर्लक्ष केलं जात आहे. मृतांसारखा, स्मरणातून तो बाहेर गेल्यासारखा त्याच्या अवस्थेचं तो वर्णन करतो आणि त्याच वेळेला त्या परिस्थितीमधून बाहेर काढण्यासाठी हा परमेश्वर विश्वासू आहे, ही गोष्ट देखील त्या ठिकाणी तो प्रामुख्याने सांगतो. आणि म्हणून शेवट करत असताना दावीद राजा काय म्हणतो की अहो परमेश्वराची आशा धरणारे, तुम्ही सर्व हिंमत बांधा, तुमचे मन धीर धरो. आमच्या जीवनामध्ये अनुभव आहे आणि अनुभवानंतरही जेव्हा आम्ही कठीण परिस्थितीतून जात असतो, तो जो मागचा अनुभव असतो, परमेश्वराने माझ्यासाठी काय केलेलं आहे, तो अनुभव आमच्या विश्वासाला आणखीन मजबूती देण्याचं काम तो करतो. आणि म्हणून दावीद राजा यामध्ये असं म्हणतो की परमेश्वराची आशा धरणारे, आपण सर्वजण जे या ठिकाणी आहोत, आपण परमेश्वराचे आहोत आणि आमची आशा तोच आहे, तुम्ही सर्व हिंमत बांधा, तुमचे मन धीर धरो. कारण परमेश्वर देव जे त्याच्यावरती विश्वास ठेवतात, ज्यांनी आपली भिस्त त्याच्यावरती टाकलेली आहे, त्या आपल्या लोकांना तो लज्जित आणि फजित होऊ देत नाही. आणि म्हणून परमेश्वराचा आभार मानूया की हा परमेश्वर रोज आणि रोज आमच्या जीवनामध्ये काम करत असतो. कधीतरी आम्ही अनुभव घेतला, आमचे आजार त्याने बरे केले. कधीतरी आम्ही अनुभव घेतला की त्याने आम्हाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढलं. तेवढ्याच पुरती आहे का? नाही. आम्ही जर आमच्या जीवनाकडे पाहिलं ना, तर रोज आणि रोज जर आम्ही आमच्या जीवनाकडे बारकाईने पाहिलं ना, तर परमेश्वराचं काम आम्हाला आमच्या जीवनामध्ये रोज आणि रोज पाहायला भेटतं. आणि म्हणून त्या परमेश्वराचा आभार मानूया की हा परमेश्वर या प्रकारे आपल्या लेकरांच्या जीवनामध्ये काम करणारा परमेश्वर आहे. देवबाप ही वचने आपल्यासाठी आशीर्वादाची करोत. परमेश्वर देवबापाचा आभार मानूया, त्याची स्तुती करूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. आज मुलींच्या क्वायर बरोबर परमेश्वराच्या स्तुती आराधनेमध्ये आपण जाऊया. यावेळेस मुलींचं क्वायर पुढे येईल, त्यांच्याबरोबर प्रभूची स्तुती आराधना करूया. आपल्या सर्वांना प्रभूच्या नावात सलाम. आपण सर्व प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. त्याने आपल्याला आठवडाभर सांभाळलं, आपलं सहाय्य केलं, त्याच्या नावाला वंदन आपण करू. त्याचे नाव आपण जगाला सांगू, कारण आपल्या पापांची क्षमा हवी व आपलं तारण हवं. म्हणून त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. आपण त्याच्या नावाचे स्तवन करूया. पहिलं गाणं आपण म्हणू, आपण त्याचे उपकार मानूया. पहिलं गाणं आपण गाऊया, आधी वंदन देवा तुला. आदिवंदन ख्रिस्ता तुला.
खरोखर त्याचे नाव फार गोड आहे. तो खरंच जगावेगळा आहे. म्हणून आपण पुढील गाणं म्हणून त्याची स्तुती वर्णूया. आपण आपल्या पापांचा पश्चाताप करू, त्याला शरण जाऊ. पुढील गीत आपण गाऊया. आनंद वाजवा ताडी. आपला प्रभू किती महान आहे ना. तो प्रत्येक प्रश्नांचं उत्तर देतो. तो प्रत्येक दुःखांचा उपाय तो आहे. प्रत्येक वेळेस तो आपल्या सोबत असतो. म्हणून पुढील गीत आपण म्हणूया, तू ही तू येशू, तू ही तू. सवाल का जवाब तू, हर दर्द का इलाज तू, हर उम्मीद का आशा तू, अंधेरों में उजाला तू, हर सवाल का जवाब तू, हर दर्द का इलाज तू, हर उम्मीद का आशा तू, अंधेरों में उजाला तू. न छोड़े वो कभी, बात छोटी हो या बड़ी, देगा इश्क तुझे आजादी. हर समय हर घड़ी साथ न छोड़े वो कभी.
तुझे आजादी, तू ही तू, तू ही तू, यीशु तू ही तू, तू ही तू, तू ही तू, मेरा सब कुछ तू ही तू, कुछ नहीं चाहिए, सिर्फ यीशु काफी है, कुछ नहीं चाहिए, मुझे यीशु काफी है, कुछ नहीं चाहिए, सिर्फ यीशु काफी है, कुछ नहीं चाहिए, मुझे यीशु काफी है, तू ही तू, तू ही तू, यीशु तू ही तू, तू ही तू, तू ही तू, मेरा सब कुछ तू ही तू. खरंच त्याचं केवढं प्रेम आहे ना आपल्यावर. त्याने आपल्याला शक्ती दिली, त्याने आपल्या नाकपुड्यात श्वास दिला आहे. आपण फक्त मातीने बनलेले पुतळे होतो, त्याने आपल्याला आकार दिला, त्या मातीच्या पुतळ्यात जीव टाकला. म्हणून पुढील गीत गाऊन आपण त्याला धन्यवाद देऊया. तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहां. तेरा प्यार है महान, तेरा प्यार है यहाँ, मैं जो पहले मुर्दा था तूने डाली मुझ में जान. तेरा प्यार है महान, तेरा प्यार है यहाँ, मैं जो पहले मुर्दा था तूने डाली मुझ में जान. क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ ना किया, जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ ना किया. मेरी सूरत बिगड़ी थी, मेरा दिल था खाली, तूने सींचा लहू से ताकि आए हरियाली. मेरी सूरत बिगड़ी थी, मेरा दिल था खाली, तूने सींचा लहू से ताकि आए हरियाली. क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ ना किया, जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ ना किया. आई जीवन में खुशी, आई अब भी जिंदगी, तू है जिंदा शाफिया, तूने यह है किया. आई जीवन में खुशी, आई अब भी जिंदगी, तू है जिंदा शाफिया, तूने यह है किया. क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ ना किया, जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ ना किया. अपनी रूह से भर दिया, अपनी शक्ति मुझको दी, ताकि दूं मैं गवाही तेरे जी उठने की. अपनी रूह से भर दिया, अपनी शक्ति मुझको दी, ताकि दूं मैं गवाही तेरे जी उठने की. क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ ना किया, जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ ना किया. गीत करता म्हणतो, अपनी रूह से भर दिया, अपनी शक्ती मुझको दी, ताकि दूं मैं गवाही तेरी जी उठने की. खरोखर त्याने आपल्यावर खूप उपकार केले आहे. आपण सर्व उभे राहूया. प्रार्थनेत जात असताना आपण आपले डोळे बंद करूया.
आपल्या अंतकरणापासून, आपल्या हृदयापासून त्याचे मनन करूया, त्याला शरण जाऊया. आपण गीत गाऊया, आसमानी खुशी से भर दे मुझको.
खरोखर देव बाप्पा तू खूप महान आहेस देव बाप्पा. तू आमच्या सोबत सदोतीत असतो देव बाप्पा, आमच्या सांभाळ करतो देव बाप्पा. आभार मानतो देवा तुझ्या. तू मागील आठवडाभर आमचा सांभाळ केला, आमच्या सोबत राहिला, आम्हाला सर्व अरिष्टापासून सर्व वाईट गोष्टींपासून आमचा सांभाळ केला देव बाप्पा. देव बाप्पा ह्या उष्णतेच्या लाटाच्या वाढत आहे देव बाप्पा, ह्यांच्यापासून तू आम्हा सर्वांचा सांभाळ कर देव बाप्पा. देव बाप्पा महिला संघ, तरुण संघ, संपूर्ण प्रौढ संघ, सर्व तुझे लेकरं सर्व लोक तुझ्या हातात देतो देव बाप्पा. सर्वांसोबत तू राहा देव बाप्पा. सर्वांच्या घरादारावर त्यांच्यातील सर्व सदस्यांवर तुझ्या दयेचा कृपेचा आशीर्वादाचा हात तू असू दे देव बाप्पा. आज जे कोणी परीक्षा देणार आहेत देव बाप्पा, त्या सर्व परीक्षा देणाऱ्या लोकांवर तुझ्या दयेचा कृपेचा आशीर्वादाचा हात ठेवते बाप्पा. त्यांचे सहाय्य तू कर, त्यांच्या सोबत तू राहा दे बाप्पा. आजचा कित्येक लोक असतील दे बाप्पा ज्यांनी आजचा दिवस तू पाहिला नाही दे बाप्पा, पण तू आम्हाला आजचा दिवस दाखवला, आजचा दिवस आमच्याकरिता काढला दे बाप्पा, आनंदाचा सुख समृद्धीचा दाखवला दे बाप्पा. म्हणून तुझे आभार मानतो दे बाप्पा. तुझ्याच गोड आणि प्रिया नावाने मागते म्हणून तू ऐक. आमेन. घेऊया परमेश्वर देव बापाचं जे वचन आहे त्याकडं आपलं लक्ष आपण लावूया, प्रार्थना करूया. पवित्र आणि प्रेमळ देव बापा, आम्ही तुझ्या समोर आहोत आणि तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो तुझ्या सर्व चांगुलपणासाठी. पुन्हा आज एकदा तुझं वचन वाचण्याकरिता, त्यावर मनन करण्याकरिता तू आम्हास एकत्र केलेलं आहे, त्याबद्दल तुझे आभार मानतो. ही वेळ आमच्यासाठी आशीर्वादाची कर देव बापा. तू आमच्यासोबत बोल आणि तुझं गौरव तू करून घे. आम्ही सर्वस्वी तुझ्या अधीन होत. प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. एफिसकरासच्या पत्रावरती आपण आहोत आणि एफिसकरास पत्राचा अभ्यास करत असताना आतापर्यंत 5वा अध्याय ते 21व्या वचनापर्यंत आपण अभ्यास करत आलेला आहोत. अध्याय 1, 2, 3, 4 आणि 5वा अध्याय त्याच्या 21व्या वचनापर्यंत आपण आलेला आहोत. आज वचन 22 पासून तर जी पुढची वचने आहेत ती आपण आपल्या समोर ठेवणार आहोत. आतापर्यंत या एफिसकरासच्या पत्रावरती आपण अभ्यास करत असताना या पत्राची पार्श्वभूमी आपण पाहिली, या पत्राचा मुख्य विषय आपण पाहिला. काय आहे पत्राचा मुख्य विषय? ऐक्यता. ठीक आहे. का बरं हा विषय आम्हाला यामध्ये पाहायला भेटतो? काय कारण आहे या ऐक्यतेवरती पाऊल या पत्रामध्ये भर देत आहे? काय आहे रिझन, काय आहे त्याचं कारण काय आहे? यहुदी ख्रिस्ती आणि यहुदी तर ख्रिस्ती यांच्यामध्ये जो दुरावा होता तो दूर करण्यासाठी आणि आपण सर्वजण कसे ख्रिस्ताचं शरीर आहोत हे पाऊल या ठिकाणी स्पष्ट करतो आणि हा महत्त्वाचा विषय आम्हाला या पत्रामध्ये पाहायला भेटतो. त्याचा लेखन काळ देखील आपण पाहिलेला आहे आणि आतापर्यंत 5:21 पर्यंत मनन करत असताना जे विषय आपण आपल्या समोर पाहिलेत, ज्यामध्ये आपण सुरुवात केली होती मंडळी व तारणाची योजना, यापासून आपण सुरुवात केलेली आहे. त्यावरती आपण मनन केलं. त्याच्यानंतर ऐक्यतेवरती आपण मनन केलं ज्यावेळेस आपण मदर्स डे आणि नर्सेस डे सेलिब्रेट केला. हा जो मुख्य विषय या पत्राचा आहे तो विषय आपण समोर घेऊन ऐक्यतेचं जे महत्त्व आहे त्यावरती आपण मनन केलेलं आहे. आणि मग मागच्या रविवारी आपण विश्वासणाऱ्यांचे जीवन हा विषय सुरू केला. विश्वासणाऱ्यांचे जीवन आम्ही पाहत असताना ज्यामध्ये आम्हाला प्रामुख्याने पाहायला भेटतं की विश्वासणारे जे आहेत ते जगाप्रमाणे जगणारे नसून ख्रिस्ताच्या शिक्षणाप्रमाणे, शिकवणीप्रमाणे ते जगणारे आहेत. त्याचप्रमाणे विश्वासणाऱ्यांचं जीवन जे आहे ते बदललेलं जीवन आहे, ते नवीन जीवन आहे. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो की नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाच्या राज्यात प्रवेश करता येत नाही. विश्वासणाऱ्यांचं जे जीवन आहे, ख्रिस्ताचं जे शरीर आहे, ख्रिस्ताची जी मंडळी आहे, या मंडळीमध्ये जे आपण सर्वजण आहोत ते आपल्या प्रत्येकाचा नवीन जन्म झालेला आहे. पूर्वी आम्ही जगाप्रमाणे आमचं जीवन होतं, आमचं आचरण होतं, आमचं बोलणं होतं. मी पुन्हा सांगतो की पुष्कळदा आपण चर्चमधून बाहेर गेल्यानंतर प्रामुख्याने जी तरुण लेकरं आहे, आम्हाला माहिती आहे की आज यूथचं जीवन कशा प्रकारचं आहे. तरुण जेव्हा
ख्रिस्ती सहभागितेतून बाहेर जातात, मग त्यांचं जे शैक्षणिक जीवन आहे, त्यांचे ट्युशन्स आहेत, त्यांचे कॉलेज आहेत, त्यांचं शिक्षण, त्या ठिकाणी जी सर्व त्यांची मित्रमंडळी आहे ते कसे बोलतात, ते कसे वागतात, त्यांच्या आवडीनिवडी काय आहे, ते कसं त्यांचं जीवन जगतात. ख्रिस्ती तरुण या नात्याने आम्हाला त्यांच्यासारखं होता येत नाही, आम्ही त्यांच्यासारखं बोलू शकत नाही. जे वाईट शब्द ते सहजपणे आपल्या मुखातून काढू शकतात, आपण ते काढू शकत नाही. एफिसकराच्या पत्रात आम्ही वाचलं की अशा गोष्टींचा उच्चारही तुमच्यामध्ये नसावा. आम्ही पूर्वी तसं होतो. जोपर्यंत आम्हाला ख्रिस्त समजला नव्हता, जोपर्यंत आम्ही ख्रिस्तावरती विश्वास ठेवून आमच्या जीवनाचं समर्पण केलेलं नव्हतं, तोपर्यंत आम्ही त्यांच्यासारखंच होतो. परंतु आता आम्ही त्यांच्यासारखे नाहीत. आमचा नवीन जन्म झालेला आहे, आम्ही नवीन झालेलो आहोत. आणि म्हणून आम्ही नवीन झाल्यानंतर आमच्यामध्ये जो बदल आहे, ज्या गोष्टी आमच्यामध्ये दिसून येतात, मग त्यामध्ये आपण काही गोष्टी पाहिल्यात ज्यामध्ये आम्हाला प्रेम पाहायला भेटतं. आणि ती जी सर्व यादी आहे, मागच्या रविवारला आपण या सर्व गोष्टींवरती मनन केलेलं आहे. आज 22व्या वचनांपासून पुढे जात असताना पुन्हा एकदा हा जो विषय आहे विश्वासणाऱ्यांचे जीवन, तोच आपण कंटिन्यू करणार आहोत. त्याच विषयाला आपण पुढे नेणार आहोत. कारण ही जी वचने आहेत, या वचनांमध्ये एकवार पुन्हा विश्वासणाऱ्यांच्या दैनंदिन जीवनासंबंधाने पुष्कळ मार्गदर्शन आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. आता जर तुम्ही या संदर्भाकडे लक्ष दिलं, 22 पासून तर 6वा अध्याय 24व्या वचनापर्यंत जर तुम्ही लक्ष दिलं, तर यामध्ये तुम्हाला काय पाहायला भेटेल? आरंभाला पाऊल जो आहे हा विश्वासणाऱ्यांचं जे कौटुंबिक जीवन आहे किंवा त्यांची जी कर्तव्य आहेत त्याविषयी तो बोलतो. त्यानंतर त्यापासून तो फिरतो आणि आमच्या आध्यात्मिक जीवनाकडे तो वळतो, आमच्या आध्यात्मिक कर्तव्यांकडे तो वळतो. आणि मग शेवटी जे आहे वचन 25 पासून शेवटची जी वचने आहेत, वचन 21, 22, 23 आणि 24, ही जी शेवटची 4 वचने आहेत ती समारोपाची वचने आहेत. त्यामध्ये समाप्ती आहे. मग त्यामध्ये पाऊल जो आहे तो काही पर्सनल गोष्टी तो कोणाला पाठवत आहे, आशीर्वाद आहे, या सर्व गोष्टी समाप्ती त्यामध्ये आहे. आणि म्हणून 6वा अध्याय 20 पर्यंतची जी वचने आहेत, 5:22 ते 6:20 पर्यंतची जी वचने आहेत, आज आपण त्यावर विशेष लक्ष आपण देणार आहोत. आणि विश्वासणाऱ्यांचं जीवन हा विषय पुढे नेत असताना विश्वासणाऱ्यांची जी कर्तव्य आहेत त्यावरती आपण आज विशेष भर देणार आहोत, त्याकडं आपण विशेष लक्ष देणार आहोत. मग विश्वासणाऱ्यांची भौतिक कर्तव्य, ह्या जगामध्ये जी आमची काही कर्तव्य आहेत ती पाऊल आम्हाला या पत्रामध्ये सांगतो. प्रत्येक व्यक्ती, या जगामध्ये जो प्रत्येक व्यक्ती आहे त्याला कर्तव्य प्राप्त आहेत. असं कोणीच नाही की ज्याला कुठलंच कर्तव्य, तो विश्वासणारा असो की अविश्वासणारा असो, प्रत्येक व्यक्तीला या जगामध्ये कर्तव्य प्राप्त झालेली आहेत. विश्वासणारे या नात्याने आमची देखील कर्तव्य आहेत. आणि मला असं वाटतं की ज्यावेळेस आम्ही आमची कर्तव्य पार पाडतो ना, आम्ही जगासमोर एक उदाहरण, एक एक्झाम्पल आम्ही त्या ठिकाणी सेट करायला पाहिजे. एक नमुना आम्ही जगाच्या समोर सादर करायला पाहिजे. कसा नमुना आम्ही सादर करायला पाहिजे? आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावरती आहे आणि त्या वधस्तंभावरती तो काय करतो? त्याची कर्तव्य पार पाडताना दिसतो. कोणतं कर्तव्य पार पाडलं प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर असताना? त्याच्या आईची जबाबदारी त्याने त्याच्या शिष्यावरती सोपवली. प्रतिकूल परिस्थितीमध्ये तो त्या वधस्तंभावर होता, त्रासामध्ये तो त्या ठिकाणी होता, तो मनुष्याच्या क्षमेसाठी या जगामध्ये आलेला होता. मनुष्याने केलेली अपराध, मनुष्याने केलेली पाप स्वतःवरती घेऊन त्या वधस्तंभावर स्वतःला देण्याच्या द्वारे मनुष्याच्या पाप क्षमेसाठी तो या जगात आला होता. हे जे त्याचं मुख्य काम आम्ही पाहतो, त्या वधस्तंभावर तो असताना जे त्याचा छळ करतायत त्यांच्या संदर्भात तो म्हणतो की यांना क्षमा कर, तू यांना क्षमा कर. एक नमुना, एक उदाहरण आम्हाला जगाच्या समोर आम्हाला सादर करायचा असतो. एक विश्वासणारे या नात्याने कर्तव्य तर सर्वांना पार पाडायची आहे. बरेच जण आनंदाने पार पाडतात, बरेच जण रडत रडत करावी लागतात म्हणून पुष्कळदा आपण सर्वजण त्यामध्ये आहोत. आपण सर्वजण
त्यामध्ये आहोत. परंतु महत्त्वाचं हे आहे की आमचं प्रत्येक कर्तव्य आम्ही पूर्ण करत असताना आम्ही त्यातून जगासमोर एक उदाहरण आम्ही सादर करावं. मग ज्यावेळेस आम्ही 5वा अध्याय आणि वचन 22 ते 24 ज्यावेळेस आम्ही वाचतो, त्या ठिकाणी आम्हाला कोणासंदर्भात कोणाची कर्तव्य सांगितलेली आहे. 5वा अध्याय आणि 22व्या वचनापासून ज्यावेळेस आम्ही वाचतो त्यावेळेस स्त्रियांना त्यांच्या पती संदर्भातली कर्तव्य सांगितलेली आहेत. पती संदर्भातली कर्तव्य सांगत असताना सार जो ह्या वचनांचा आहे तो काय आहे? पतीच्या अधीन असा. सार काय आहे या वचनांचा? पतीच्या अधीन असा, पतीच्या अधीन असा. आणि हे फार महत्वाचं आहे. कुटुंब व्यवस्था ज्याने स्थापन केलेली आहे, कुटुंब व्यवस्था ज्याने स्थापन केलेली आहे तो आम्हाला ही गोष्ट सांगतो की पत्नीने पतीच्या अधीन असावं. फार महत्वाचं आहे. आज जगामध्ये जेव्हा परिस्थिती बदललेली आहे आणि देवाचा हा नियम ज्यावेळेस पूर्ण होत नाही त्याचे परिणाम देखील आम्हाला पाहायला भेटतात. आज तुम्ही पहा, अभ्यास करा, तुम्ही जर सर्वे केला तर पूर्वीपेक्षा आता डिवोर्सचे जे प्रमाण आहे ते जास्त झालेले आहे. पूर्वी विश्वासणाऱ्यांमध्ये तर डिवोर्स म्हणून काही नव्हतंच, परंतु आता विश्वासणाऱ्यांमध्ये पण डिवोर्स आम्हाला पाहायला भेटतात. हे प्रमाण वाढलेलं आहे, हे प्रमाण वाढलेलं आहे. कारण काय असेल? वेगवेगळी कारणं असेल. मी हे म्हणत नाही की प्रत्येक डिवोर्सचं किंवा प्रत्येक ह्याचं हेच कारण आहे, परंतु ज्यावेळेस आम्ही सार काढतो, ज्यावेळेस आम्ही वचनातून पाहतो तर हे देखील एक कारण त्या ठिकाणी आम्हाला सापडू शकतं की पत्नीने पतीच्या अधीन असायचं आहे. त्यानंतर ज्यावेळेस आम्ही पुढची वचने वाचतो, मग आम्ही 25 ते 33 ही वचने ज्यावेळेस वाचतो, मग पतीची पत्नींसाठी कर्तव्य सांगितलेली आहे. आणि याही वचनांचा सार जर आम्ही काढला तर एकच वाक्य मिळतं आणि ते म्हणजे पतीने पत्नीवरती प्रीती करायची आहे. पतीने पत्नीची जबाबदारी घेऊन ती पूर्णपणे पार पाडायची आहे, तिची काळजी घ्यायचं आहे, तिचं पालन पोषण करायचं आहे, तिचं पालन पोषण करायचं आहे. आम्हाला पाहायला भेटतं की परमेश्वराच्या वचनांमधून ह्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांचं पालन आम्हाला आमच्या कुटुंबामध्ये करायचं असतं. पतीने पत्नीवरती प्रीती करावी. अपेक्षा ही केल्या जाते की पत्नीनेच पतीवरती प्रीती करावी. वचन सांगतं की पतीने पत्नीवरती प्रीती करावी. आणि कशी करावी? जशी स्वतःवर आम्ही करतो. 2 गोष्टी सांगितल्यात, जशी ख्रिस्ताने मंडळीवर केली आणि जसं आम्ही आमच्या स्वतःवरती प्रीती करतो. आज जेवढे पण पती या ठिकाणी बसलेले आहेत, कदाचित पुष्कळदा आपण एक यादी बनवली असेल की आपल्या पत्नीमध्ये काय काय उणीवा आहेत, काय काय दोष आहेत. आपण एकमेकांना दोष देणारे आहोत, नसावत परंतु आहोत, ही एक दुःखाची गोष्ट आहे. एकमेकांना दोष लावणारे आपण आहोत. आणि मग असं तसं, हे नाही ते नाही, असंच केलं तसंच केलं, आम्ही बरेचसे दोष लावतो. आणि काय होतं माहिती आहे का की ज्यावेळेस आम्ही आमच्या पत्नीच्या उणीवा आणि तिचे दोष आम्ही काढत राहतो, ते वारंवार बोलत राहतो ना, त्याचा परिणाम आमच्या प्रीतीवरती देखील होत असतो. आणि हे फार महत्त्वाचं आहे की आम्ही पत्नीच्या उणीवा तिचे दोष काढण्यापेक्षा आम्ही आमच्या स्वतःकडे बघावं की आम्ही किती, आमच्यामध्ये काय काय उणीवा आहेत, आमच्यामध्ये किती दोष आहेत, आमच्यामध्ये किती अशक्तपणा आहे. आणि त्या सगळ्यांसाठी आम्ही स्वतःला काय शिक्षा करणार किंवा आम्ही स्वतःला त्या संदर्भात आम्ही काय पनिशमेंट करणार? आम्ही पनिशमेंट करत नाही. आम्ही कितीही वाईट असलो ना, आम्ही कितीही वाईट असलो तरी आपण आपल्या स्वतःवरती प्रेमच करतो, आपण आपल्या स्वतःची काळजी घेतोच. मग वचन सांगतं की आम्हाला पत्नीची देखील तशीच काळजी घ्यायची, जशी ख्रिस्ताने मंडळीवरती प्रीती केलेली आहे. आम्ही खूप चांगलं आहोत म्हणून तो प्रेम केलं का त्याने आमच्यावरती? नाही.
आम्ही वाईट होतो त्या वाईटातून त्याने आम्हाला बाहेर काढलेलं आहे आणि त्याच्याकरिता एक वधू म्हणून आम्हाला तयार करण्याचं काम पवित्र आत्मा करत आहे. आम्ही आजही काही खूप चांगले आहोत, आजही आपण काही खूप शुद्ध आहोत, खूप पवित्र आहोत असं नाही, परंतु त्या शुद्धतेकडं, त्या पवित्रतेकडं ख्रिस्ताला शोभेल अशी वधू देवाचा आत्मा तयार करत आहे. ख्रिस्ताने मंडळीवरती प्रीती केली तसे पतीने पत्नीवरती प्रीती करण्याकरिता सांगितलेलं आहे. ही कर्तव्य पतीची पत्नीसाठी, पत्नीची पतीसाठीची तो त्यामध्ये सांगतो. मग त्यानंतर ज्यावेळेस आम्ही पुढे जातो 6व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो 1 ते 3 वचने ज्यावेळेस आम्ही वाचतो त्या ठिकाणी मुलांची कर्तव्य त्यांनी पौल सांगतो आणि त्यामध्ये तो असं म्हणतो की आई वडिलांच्या आज्ञा आम्ही पाळायच्या आहेत, त्यांचा आदर आम्ही करायचा आहे. आणि असं म्हटलेलं आहे की अभिवचन युक्त ही पहिली आज्ञा आहे. पहिली आज्ञा आहे का आई वडिलांचा मान राख? पहिली आहे का? स्क्रीनमुळे कदाचित काही जणांना नसेल दिसत. 5वी आज्ञा आहे, परंतु अभिवचन युक्त ही पहिली आज्ञा. अभिवचन युक्त म्हणजे जर तुम्ही ते कराल तर त्याचे चांगले परिणाम काय आहेत ते पाऊल आम्हाला यामध्ये सांगतो. आणि तो असं म्हणतो, मुलांनो प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आई बापांच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे. आपला बाप व आपली आई यांचा मान राख, यासाठी की तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायू असावे. अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे. यामध्ये अभिवचन दिलेले आहे. जर आम्ही ते करणार तर या भूतलावरती आमचं कल्याण होईल, आम्ही दीर्घ आयु होऊ, म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं. लेकरांनी आई वडिलांची आज्ञा पाळायची आहे, त्यांचा आदर करायचा आहे. परत तुम्ही पहा की कुटुंब व्यवस्था कशी बदलत चाललेली आहे. आता आम्ही सहज म्हणतो की आताची जी पिढी आहे ना ती खूप शार्प आहे, ती खूप हुशार आहे, चांगली गोष्ट आहे. याबरोबरच एक आणखीन गोष्ट कुटुंबांमध्ये पाहायला भेटते. काय माहिती आहे, आता लेकरं थोडे मोठे झालेत की ते आई वडिलांना शिकवू लागतात. तुम्ही पहा, अभ्यास करा तुम्ही, तुम्हाला समजत नाही हे असं करायचं असतं, हे असं बोलायचं असतं. लेकरं आई वडिलांना शिकवत आहेत. परिस्थिती बदलत चाललेली आहे, परिस्थिती बदलत चाललेली आहे. आणि म्हणून आई वडिलांची जबाबदारी आहे की आपल्या लेकरांपेक्षा जास्त अपडेट राहा. ना आमची लेकरं आमच्यापेक्षा हुशार होत आहेत, चांगली गोष्ट आहे, परंतु महत्त्वाचं हे आहे की आई वडिलांचा आदर करणे आणि त्यांच्या आज्ञेत राहणे, ही आज्ञा आम्हाला देवाने दिलेली आहे. आम्ही कितीही हुशार असा, आम्ही कितीही टॅलेंटेड असा, आम्हाला कितीही ज्ञान असू द्या, याचा अर्थ हा नाही आहे की आम्ही आमच्या आईवडिलांचा अपमान करावा किंवा आम्ही त्यांच्या आज्ञा तुच्छ लेखाव्यात. देवाने आम्हाला ही आज्ञा दिलेली आहे की आम्हाला आईवडिलांचा आदर करायचा आहे, त्यांच्या आज्ञा आम्हाला पाळायच्या आहेत. त्यानंतर वडिलांसाठी पुन्हा एक त्या ठिकाणी सांगितलेलं आहे 6वा अध्याय आणि वचन 4 मध्ये असं म्हटलेलं आहे, बापांनो तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा. कोणाला आज्ञा आहे आणि आपण काय म्हणतो, कोणाची जबाबदारी आहे? आपण काय म्हणतो, कोणाची जबाबदारी आहे? मी तर दिवसभर कामासाठी बाहेर आहे. ही पत्नीची जबाबदारी आहे, तिने मुलांना शिस्त लावायची आहे, तिने मुलांना शिक्षण द्यायचं आहे. कुटुंब व्यवस्था बदलत चाललेली आहे प्रियांनो, परंतु आम्हाला सावध राहायचं आहे, कारण हा जो बदल आहे ना याचे दुष्परिणाम देखील आज कुटुंबांमध्ये होत आहे. याचे दुष्परिणाम देखील कुटुंबावरती आम्हाला पाहायला भेटतात. आणि म्हणून वचन वडिलांना सांगतं की तुम्ही आपल्या मुलांना प्रभूच्या शिस्तीत आणि प्रभूच्या शिक्षणात वाढवा. म्हणून आपल्याला पळवाट नाहीये की आम्ही बिझी आहोत म्हणून आईने ही जबाबदारी पाडावी. आई ती जबाबदारी पार पाडत आहे. देवाची स्तुती असो, या कार्याला त्यांचा हातभार लागत आहे, त्यात भर पडत आहे, देवाची स्तुती असो, परंतु जबाबदारी मात्र ही वडिलांची. दुसरी गोष्ट तो आम्हाला सांगतो की शस्त्र सामग्री धारण करा. वचन 11 आणि 13 दोन वचने आपण वाचूया. 11, 12 आणि 13. सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा.
कारण आपले झगडणे रक्त मांसाबरोबर नव्हे तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपती बरोबर, आकाशातल्या दुरात्मा समूहाबरोबर आहे. या कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री घ्या. देवाची शस्त्र सामग्री घ्या, ते धारण करा. कशासाठी? सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हाला टिकाव धरता यावा, वाईट दिवसांमध्ये तुम्हाला प्रतिकार करता यावा. आणि सर्व केल्यानंतर, हा प्रतिकार केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी स्थिर उभं राहता यावं, टिकाव धरता यावा म्हणून त्या ठिकाणी तो म्हणतो की देवाची शस्त्र सामग्री धारण करा. मग त्यानंतर आम्ही ज्यावेळेस पुढची वचने वाचतो त्या ठिकाणी आम्हाला काय काय सांगितले, काय काय शस्त्र सामग्री सांगितलेली आहे. तर पहिली गोष्ट तो आम्हाला सांगतो सत्याने कंबर कसा, सत्याने कंबर बांधणे आहे. 2 तो आम्हाला सांगतो नीतिमत्वाचे उरस्त्राण त्याने आम्हाला सांगितलेले आहे. 3 शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता त्याने आम्हाला सांगितलेली आहे. 4 विश्वासाची ढाल त्याने आम्हाला सांगितलेली आहे. 5 तारणाचं शिरस्त्राण त्याने आम्हाला सांगितलेलं आहे. आणि 6 आत्मेची तलवार त्याने आम्हाला सांगितलेली आहे. ही शस्त्र सामग्री आहे, ही हत्यार आहे, ही शस्त्र आहे. सत्याने आपली कंबर कसणे, सत्य आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. नीतिमत्वाचं उरस्त्राण त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतो. शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा, ही सुवार्ता आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटते. विश्वासाची ढाल कशासाठी? दुष्टाचे जळते बाण विझविण्यासाठी. का बरं विश्वासाची ढाल सांगितलेली आहे? कारण या विश्वासाच्या द्वारे आम्ही दुष्टाच्या प्रत्येक जळत्या बाणाला विझवू शकतो. त्याने तुमच्यावर आणि माझ्यावर कितीही मोठा हल्ला केला, कितीही भयंकर परिस्थितीमध्ये आम्ही असलो तरी विश्वासाने आम्ही त्यामध्ये टिकाव करू शकतो. आणि तुम्हाला माहितीये आज सैतान काय करत आहे? सैतान विश्वासणाऱ्यांच्या विश्वासालाच तो कमजोर करण्याचा प्रयत्न करत आहे. आज अनेक विश्वासणारे आहेत की त्यांच्या जीवनामध्ये देवाविषयी तो प्रश्न आणि संशय निर्माण करत आहे. आज जगाची जी परिस्थिती आहे, जग ज्या दिशेने पुढे जात आहे आणि जगातून ज्या सर्व गोष्टी तो विश्वासणाऱ्यांवरती त्याचा भडीमार करत आहे, वेगवेगळी माध्यमं त्याची आहेत. काय करत आहे तो? देवाविषयी आमच्या मनामध्ये संशय आणि प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. देवाविषयीचे संशय आणि प्रश्न आमच्या विश्वासाला कमजोर करतात. आणि म्हणून देवाच्या लोकांना काहीही हो, तुमचा आणि माझा विश्वास हा स्थिर असायला पाहिजे. त्याद्वारेच आम्ही दुष्टाचा प्रत्येक जळत्या बाणाला आम्ही विझवू शकतो. त्याद्वारेच प्रत्येक परिस्थितीमध्ये तुमचा जो विश्वास आहे तो स्थिर असायला पाहिजे. जेव्हा या विश्वासावरती हल्ले होतात, ज्यावेळेस या विश्वासासंदर्भात प्रश्न आणि संशय निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, आम्हाला अधिक सावध व्हायचं आहे. कदाचित आज आम्हाला सर्व गोष्टी नाही कळणार. ज्या गोष्टी आम्हाला कळत नाही, ज्या गोष्टी आम्हाला समजत नाही, त्याद्वारे आम्हाला आमच्या विश्वासावरती परिणाम होऊ द्यायचा नाहीये, तर त्या आम्हाला प्रभूच्या हातांमध्ये सोपवून द्यायचे. कारण वचन स्पष्ट आहे की आज आम्हाला जे कळतं, आज आम्हाला जे समजतं ते अस्पष्ट आहे, परंतु आम्हाला सर्व काही स्पष्टपणे कळेल, स्पष्टपणे समजेल. तोपर्यंत आम्हाला वाट पाहायची. आदाम हवा यांच्या जीवनात सैतानाने तेच केलं. हवेच्या जीवनामध्ये त्याने तेच केलं आणि ती पडली. ते फळ खाण्याकरिता ते त्या ठिकाणी पुढे गेले. आज आमच्याही सोबत सैतान तेच करण्याचा प्रयत्न करत आहे. सावध असा. विश्वासाची जी ढाल आहे ती आपल्या हातामध्ये ठाम पकडून राहा. तारणाचे शिरस्त्राण आणि आत्म्याची तलवार. काय आहे आत्म्याची तलवार? देवाचं वचन ही आत्म्याची तलवार आहे. त्या सैतानावरती वार करा. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, अरे सैताना चालता हो. वचनांच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने त्या सैतानाला त्या ठिकाणाहून धमकावलेलं आहे, त्या ठिकाणाहून बाहेर काढलेलं आहे. मग ही शस्त्र सामग्री आज आम्ही धारण केलेली आहे का? हा महत्वाचा प्रश्न आहे. कशी धारण करणार आम्ही ती? जसा एखादा सैनिक आपले वस्त्र परिधान करतो युद्धाचे, तसे आम्हाला परिधान करून लोकांच्या समोर आम्ही दिसणार आहोत का?
परंतु ही शस्त्र आम्हाला एखादा सैनिक तरी युद्ध संपली आपल्या घरी आला की आपली युद्धाची शस्त्र काढू शकतो. तुम्ही आणि मी नाही काढू शकतो. आम्ही जोपर्यंत या जगात आहोत ही शस्त्र आम्ही धारण केलेली असणार आहे. सत्य आज आमच्या जीवनात आहे का? नीतिमत्वाने आम्ही आमचं जीवन जगत आहोत का? सुवार्ता आज आमच्या जीवनामध्ये आहे का? असं म्हटलेलं आहे की शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा. ज्या कुठल्या ठिकाणी तुमचे पाय जातील तुमच्या बरोबर प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता त्या ठिकाणी गेली पाहिजे. जर आम्ही त्या ठिकाणी गेलो मग तुम्ही कशाहीसाठी जा, तुम्ही पिकनिकसाठी जा, सहलसाठी जा, कामासाठी जा, कुठल्याही गोष्टीसाठी जा, ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाय जातील तुमच्या बरोबर प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता ही त्या ठिकाणी गेलीच पाहिजे. तुमचा विश्वास तारण आणि देवाचं वचन हे नेहमी आमच्या जीवनामध्ये आम्हाला असायला पाहिजे. आता तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, ही सर्व शस्त्र पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आमची शक्ती कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आमची शक्ती आहे. प्रभू येशू ख्रिस्त आमची शक्ती आहे. सत्य ज्यावेळेस तो म्हणतो, सत्य कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मार्ग सत्य व जीवन. उत्तर तुम्हाला द्यायचंय. बरं, सत्य कोण आहे? अरे उत्तर तुम्हाला द्यायचंय. सत्य कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त सत्य आहे. आम्ही कोणाचं नीतिमत्व परिधान केलेलं आहे? आम्ही कोणाची सुवार्ता सांगतो? आमचा विश्वास कोणावर आहे? आमचं तारण कोणाच्या द्वारे आहे? वचन कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. तुमचा प्रत्येक शस्त्र जे आहे ना ते प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि जर तो तुमच्यामध्ये आहे आणि जर त्याप्रमाणे तुम्ही आचरण करता तर ही शस्त्र सामग्री तुम्ही धारण केलेली आहे म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येईल. प्रियांनो, शेवटचं तो आम्हाला सांगतो की प्रार्थना आणि विनवणी करत जागृत राहा. सर्व प्रकारची त्या प्रार्थनेच्या संदर्भात तो कसं म्हणतो? सर्व प्रकारची प्रार्थना आणि विनवणी. फक्त मध्यस्थीची देवा मला हे दे, मला ते दे. प्रार्थनेचे प्रकार आहेत ना. उद्गारस्तुतीची प्रार्थना आहे, मध्यस्थीची प्रार्थना आहे, पश्चातापाची प्रार्थना आहे. प्रार्थनेचेही प्रकार आहेत. सर्व प्रकारची प्रार्थना विनंती करायची. सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करायची आहे. आत्म्याच्या प्रेरणेने. मानवी बुद्धीनेही मनुष्य प्रार्थना करू शकतो आणि आत्म्याच्या सामर्थ्याने. शास्त्री आणि पुरुषांच्या संदर्भात असं म्हटलेलं की त्यांना लांब लांब प्रार्थना करायला आवडतात. त्यांना लांब लांब मानवी बुद्धीने खूप सुंदर शब्दांची जुळवणूक करून केलेली प्रार्थना. मग देवाला अशा प्रकारची प्रार्थना कितपत आवडते ते आपल्याला. देवाला कोणती प्रार्थना आवडते? आत्म्याच्या प्रेरणेने केलेली प्रार्थना. मग त्यामध्ये कदाचित शब्द बरोबर नसतील, कदाचित पाहिजे तशा प्रकारचं अलंकारिक भाषा त्यामध्ये वापरलेली नसेल, परंतु आत्म्याच्या प्रेरणेने केलेली प्रार्थना ही त्या ठिकाणी प्रभावी ठरते. तत्परतेने प्रार्थना करायला सांगितलेली, तत्परतेने. आणि आनंद वाटतो की आपल्या मंडळीमध्ये प्रार्थना योद्धे आहेत. अनेक लोक आपल्या मंडळीमध्ये आहेत की जे प्रार्थनेच्या द्वारे या मंडळीला उचलून धरत आहेत, जे प्रार्थनेच्या द्वारे फार मोठी सेवा त्या ठिकाणी करत आहेत. तत्परतेने ती सांगितलेली आहे. आणि असं म्हटलेलं आहे की सर्व पवित्र जनांकरिता, सर्व पवित्र जनांकरिता प्रार्थना. प्रियांनो, ही आहे आमची आध्यात्मिक कर्तव्य. प्रभूमध्ये बलवान होत जाणे, शस्त्र सामग्री धारण करणे आणि प्रार्थना विनंती करत जागृत असणे. भौतिक कर्तव्य पण आपण पाहिली, आध्यात्मिक कर्तव्य पण आपण पाहिलेली. एफिसकरांचं पत्र या प्रकारे आम्हाला प्रभूमध्ये आणतं, त्याच्या ऐक्यतेमध्ये ते आणतं. त्याचं शरीर बनवल्यानंतर या शरीराला बलवान करण्याचं काम देवाचं वचन या ठिकाणी करतं. आज जेव्हा ही कर्तव्य आम्ही पाहिलेली आहे, आज आम्ही कुठं कमी आहोत हे आपले डोळे बंद करूया आणि स्वतःचं परीक्षण आपल्याला करता येईल. आम्ही कुठं कमी पडत आहोत त्याचा विचार आज आम्हाला करता येईल. आज परमेश्वराचं वचन आम्ही पाहत असताना, ते ऐकत असताना आज देवाचा आत्मा माझ्यासोबत काय बोलत आहे? जी भौतिक कर्तव्य मला प्राप्त झालेली आहे,
जी भौतिक कर्तव्य, मग ही नातेसंबंधातली कर्तव्य असतील किंवा माझ्या कामाच्या ठिकाणी मला प्राप्त झालेली असतील, मी कुठं कमी आहे काय? मी प्रभू करिता समर्पित होऊन प्रभूची आज्ञा म्हणून मी माझं काम करत, प्रभू करिता मी माझं काम करत. आज आम्ही स्वतःला उत्तेजन देऊ शकतो, मला माझ्या सहकार्यांच्या समोर प्रभू करिता हा एक उत्तम नमुना सादर करायचा. पत्नी पती संदर्भात, पती पत्नी संदर्भात आज नव्याने वचन ऐकल्यानंतर विचार करू शकतो. आम्ही विचार करू शकतो, आम्ही विचार करू शकतो, आम्ही विचार करू शकतो. आमची आध्यात्मिक कर्तव्य आज आम्ही पूर्ण करत आहोत का? आम्ही या जगामधून बाहेर बोलावलेले असताना त्या प्रभूमध्ये बलवान होत आहोत काय, किंवा आम्ही त्याकडे आता दुर्लक्ष केलेलं आहे? ती शस्त्र सामग्री आम्ही धारण केलेली आहे आणि आज आमचं प्रार्थनेचं जीवन कसं, आज आमचं प्रार्थनेचं जीवन कसं, आज आमचं प्रार्थनेचं जीवन कसं? पवित्र देव बापा, आज आम्ही तुझ्या समोर आणि आमची खात्री आहे प्रभू की तू आमच्या सोबत बोलत आहेस, तू आमच्या मध्ये आहे आणि आम्हा प्रत्येकाच्या अंतःकरणासोबत तू बोलत आहेस. तुला योग्य प्रतिसाद देण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाचं साथ दे, तुला योग्य प्रतिसाद देण्यासाठी आम्हा प्रत्येकाचं साथ दे. आम्ही सर्वस्वी तुझ्या अधीन होतो देव बापा, आम्ही सर्वस्वी तुझ्या अधीन होतो. तुझे मनापासून आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रवेश याच्या नावात मागतो म्हणून तुला यावेळी सर्वजण उभं राहूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. सुबंध देव परात्पर हे गीत गाऊया, आशीर्वाद घेऊया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना. हे आमच्या स्वर्गातील तुझे नाम पवित्र, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे तुझ्या इच्छे आमचे रोजची भाकर आज आम्हाला, आणि जसे आम्ही आमच्या न्याय सोडतो तसेच तू आमचे आणि आम्हास परीक्षित तर आम्हास कारण की राज्य सामर्थ्य हे सर्व काळ प्रवेश ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रवेश ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.